नमस्कार, मी तुमची फॅमिली गुरुज्योती. आज आपण पाहणार आहोत कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी ऑक्टोबर महिना हा कसा असेल जाणून घेऊया. ठीक आहे, चला तर बघूया. कर्क राशीवाल्यांची तब्येत जी आहे, तब्येत थोडीशी ठीक नाही राहणार. ती या कारणास्तव नाही राहणार कारण की तुम्ही कुणाचा स्ट्रेस घेणार, म्हणजेच कुणाच्या वादविवादामुळे तुमची तब्येत जी आहे ती बिघडण्याची शक्यता आहे. तर कृपया करून तुम्ही कुणाशी वादविवाद न करणे, ठीक आहे, करू नयेत किंवा टाळावेत. ठीक आहे. तुमचं जे बिझनेस आणि जॉब आहे त्यामध्ये खूप चांगली ग्रोथ होणार आहे. तुम्हाला पैशांच्या बाबतीत खूप चांगला फायदा मिळू शकतो कुठून ना कुठून. ठीक आहे. आणि तुमची लव्ह लाईफ आणि मॅरिड लाईफ जी आहे ती पण खूप चांगली असणार आहे. आणि तुम्हाला एक स्टेबिलिटी मिळणार आहे. ज्या व्यक्तींचं जे लग्न झालेलं नाही आहे त्यांचे लग्न जमण्याची शक्यता आहे किंवा लग्न होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर सिंह राशीवाल्यांची तब्येत, जॉब आणि बिझनेस आणि लव्ह लाईफ किंवा मॅरिड लाईफ कशी असेल जाणून घेऊया. सिंह राशीवाल्यांची जी तब्येत आहे ती खूप चांगली असणार आहे. म्हणजेच ज्यांची तब्येत ठीक नव्हती त्यांची तब्येतीमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे. आणि त्यांचा जो सप्टेंबर महिना आहे त्यांना शारीरिकदृष्ट्या कुठलाही त्यांना आजार उद्भवणार नाही आहे. ठीक आहे. त्यांचा जॉब आणि बिझनेसमध्ये पण त्यांना खूप चांगला फायदा मिळणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला एक आनंदाची बातमीसुद्धा मिळू शकते. ठीक आहे. लव्ह लाईफ आणि मॅरिड लाईफमध्ये थोडंसं त्यांना असं वाटेल की ते बांधल्या गेले आहेत. आणि त्यामध्ये त्यांना असं वाटेल की त्यांना मनमोकळेपणाने स्वच्छंदीपणाने राहता येत नाही, असा फक्त तुमचा विचार असणार आहे. ठीक आहे. कन्या राशीवाल्यांसाठी जाणून घेऊया. त्यांची जी हेल्थ आहे म्हणजे तब्येत आहे ती थोडीशी खालावणार आहे. तर कृपया करून तुम्हाला जे आहे पाण्याच्या संदर्भामध्ये, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे पण हा त्रास तुम्हाला होऊ शकतो. तर तुम्ही कृपया करून स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. जॉब आणि बिझनेसमध्ये पण तुम्ही कुणाचा सल्ला, मार्गदर्शन घेऊ शकता किंवा नवीन काही कोर्स जॉईन करू शकता किंवा नवीन ट्रेनिंगमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता किंवा नवीन ट्रेनिंगमध्ये तुम्ही भागीदारी होऊ शकता. आणि तुमची लव्ह लाईफ आणि मॅरिड लाईफ अगदी चांगली असणार आहे, आनंदात असणार आहे. ठीक आहे. आपण पुन्हा भेटूया नवीन राशीसहित. तोपर्यंत नमस्कार.